भाजपानं जवळ घेऊन अजितदादांची चांगलीच जिरवलेली आहे असं म्हटलं जाऊ. मित्र हो, विरोधक राहिले बाजूला, महायुतीतच एकमेकाचे नेते फोडण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्या सोबत घेतलं, मित्रपक्ष बनवलं, पण आपल्या सोबत असून सुद्धा त्यांच्या मित्रपक्षांना म्हणजे आपल्याच मित्रपक्षांना गिळंकृत करण्याचा सपाटा भाजपानं वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू ठेवलेला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी हा कायमचा बोलबाला असलेला पक्ष, तिथंच आता भाजपानं भलं मोठं भगदाड पाडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अंधाऱ्या रात्री म्हणजे मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यातल्या नेत्यांची मोठी खलबत झाली. यावेळी काही डाव आखण्यात आले आणि मग 4 माजी आमदारांच्या भाजपा प्रवेशाची तयारी सुरू झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी पोखरली आणि फडणवीस यांनी त्यावर शिक्का मारला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत तात्या माने, खर तर यशवंत तात्या माने हे या निवडणुकीमध्ये पराभूत झाले असली तरी त्यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे, मोठी आहे. हे यशवंत माने माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासह सोलापूर दक्षिण मधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपातला प्रवेश आता निश्चित झालेला आहे. यातले 3 माजी आमदार तर अजित पवार यांचेच आहेत, पण माने हे सुद्धा अजितदादांच्या जवळचेच आहेत. त्यामुळं हे 4ही धक्के अजितदादांना बसत आहेत. माजी उपमहापौर, माजी नगरसेवक, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तर आधीच भाजपामध्ये उडी मारलेली आहे. बघा, तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व, मोहिते पाटील यांच्यासारखी दिग्गज नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्याचे खासदार आहेत. कसं, इथं ज्याच्या हाती सहकारी संस्था त्याच्याकडे सत्तेची चावी हे सोलापूर जिल्ह्याचं राजकारण राहिलेलं आहे. त्यामुळं मोहोळ आणि माढ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुढे आव्हान उभं करण्यासाठी आणि अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपा ही रणनीती आखत आहे. भाजपामधले हे माजी आमदारांचे इन्कमिंग जसं शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुढे सुद्धा एक आव्हान उभं करू शकतं, तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सुद्धा हा मोठा धोका आणि धक्का असू शकतो. यामधून भाजप एका दगडामध्ये 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न करतोय. बघा, भाजपात जाऊ पाहणाऱ्या अजित पवारांच्या माजी आमदारांची भाजपाची ही जवळीक तशी आधीपासून आहे. हे काय आता नव्यानं काही आलेलं आहे असंही नाही. त्यामुळं हे काही फारसं अनपेक्षित नव्हतं, नाही, असणारही नाही. पण तरी सुद्धा अजित पवार महायुतीत असून सुद्धा भाजपाकडून त्यांचाच पक्ष खिळखिळा केला जातोय, हळूहळू संपवला जातोय. भाजपानं जवळ घेऊन अजितदादांची चांगलीच जिरवलेली आहे असं म्हटलं जाऊ लागलं आहे. भाजपाची ही रणनीती भविष्यात किती यशस्वी ठरणार, त्यामुळे महायुतीत वादाला तोंड फुटणार का हे मात्र पाहावं लागेल. पण भाजपा हळूहळू मित्रपक्षांना संपवत चाललेला आहे हे मात्र यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. पाहूया राजकारण आता कुठल्या वळणावर जातंय. सोलापूर जिल्ह्यातल्या या 4 आमदारांची फोडाफोडी एकूण महायुतीच्या राजकारणाला कुठं नेऊन ठेवते पाहण्यासारखं आहे. पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.